नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी. राहुल गांधींनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार. संजय गायकवाडांचं वक्तव्य. संजय गायकवाडांचं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका. पक्षानं असं वक्तव्य केलेलं नाही. अशी वक्तव्य होऊ नयेत या मताचा मी. गायकवाडांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया. खरं तर राहुल गांधींवर गुन्हा दाखल व्हायला हवा. SC ST OBC समाजात राहुल गांधींनी भीती निर्माण केली आहे. अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. राहुल गांधी तुमच्या गिधाड धमक्यांना घाबरणारे नाहीत. राहुल गांधींबाबत अवकातीत राहून बोला, अन्यथा जनता रस्त्यावर आणेल. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा. काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक. राहुल गांधींविरोधातील भाजप नेत्याच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार. पुण्यात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक. इतर घटक पक्षांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता बैठक होणार. विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता. बुलढाण्यात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार. बुलढाण्यात लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आशयाचे बॅनर झळकले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण. अज्ञात व्यक्तीनं बॅनर लावल्याची माहिती. मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक. रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा. दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा काढणार. सुप्रिया सुळेंना राज्यापेक्षा देशात जास्त रस. सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर शरद पवारांची प्रतिक्रिया. तर महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवू. एका मुलाखतीत पवारांचं भाष्य. लाडकी बहीण विरोधात वडपल्लीवार कोर्टात गेले. योजनेला बदनाम करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाडक्या बहिणी सावत्र भावांना जोडा दाखवतील. नवी मुंबईतून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. सचिन पिचवरून चिपवर आले. शिंदेंची मिश्किल टोलेबाजी. फक्त पिचवर अंपायर असतो, पिचसाठी कंडक्टर आहे. सेमीकंडक्टर उद्घाटन कार्यक्रमावेळी शिंदेंची फटकेबाजी. नितेश राणे आणि हाजी अराफत यांची तासभर चर्चा. पैगंबरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही. राणेंचं हाजी अराफत यांना वचन. प्रहार जनशक्ती पक्षाकडून निफाड चांदवडमधील उमेदवार घोषित. निफाडमधून गुरुदेव कांदे प्रहारचे उमेदवार असणार, तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांना उमेदवारी जाहीर. बीडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण पवारांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत. 15 दिवसात मी निर्णय जाहीर करणार. गेवराईत चांगले अधिकारी द्या म्हणून अनेकदा पक्षाला विनंती केली. लक्ष्मण पवारांचं वक्तव्य. राजू शेट्टी यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट. केंद्र सरकारकडून साखर अध्यादेशामध्ये धोरणात्मक बदल करण्याच्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याची मागणी. नवीन अध्यादेशासाठी विविध सूचना सुचवल्या. आदिवासी समाजात आम्हाला 46वी जात नको. धनगर समाजानं आदिवासी कोट्यातून आरक्षणाची मागणी करू नये. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. तर सोमवारी आदिवासी समाजातील संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची झिरवाळांची माहिती. अंतरवाली सराटीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट. आर्दड घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार. आरक्षणासाठी धनगर समाज पंढरपुरात आक्रमक. मोहोळ तालुक्यातील संताजी वाघमोडेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. जवळच्या इतर कार्यकर्त्यांमुळे अनर्थ टळला. दक्षिण सोलापूरमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुखांबाबत स्थानिक भाजपात नाराजी. सोलापूर महापालिकेच्या भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पाठिंबा. पालघरमध्ये ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न. कीर्तनकार इंदोरकर महाराजांकडून राज्यातील शाळांमध्ये मोबाईल बंद करण्याची मागणी. मुलांच्या शिक्षणावर थेट परिणाम होत असल्याचं भाष्य. मुंबईत झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल. आप आणि काँग्रेसचे ईदचे बॅनर्स फाडल्याप्रकरणी कारवाई. काँग्रेसच्या सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती. कांदिवली विधानसभेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच. कांदिवली विधानसभेवर काँग्रेसचा दावा असताना देखील ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्याकडून कांदिवलीमध्ये प्रचार सुरू. मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी निलंबित. दारूच्या नशेत जळगाव जामोदमध्ये गणेश भक्तांवर लाठीमाराचा आरोप. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं कारवाई. परळीत 23 तारखेला निघणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चावरून राजकारण तापलं. ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चा काढण्याऐवजी शेतकऱ्यांचा मोर्चा काढा. विरोधकांना खुलं आव्हान. अहमदनगरमध्ये छावा संघटनेकडून ग्रामपंचायतींना टाळं ठोकण्याचा इशारा. बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप. तहसीलदारांना निवेदन देत समस्या सोडवण्याची मागणी. भंडाऱ्यात भटक्या नाथ जोगींचा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा. 4 वर्षे चिमुकलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण दडपणाऱ्या दिघोरीच्या ठाणेदारावर कारवाईची मागणी.
पुण्याच्या बावधानमध्ये पत्नीच्या बॉयफ्रेंडची पतीकडून हत्या. पत्नीचे बॉयफ्रेंड सोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर राग अनावर बिहारी मित्राच्या मदतीनं हत्येचा कट रचला. आरोपीसह साथीदार मित्रालाही अटक. ठाण्यात आईवरून शिवी दिली म्हणून क्राईम सिरीज पाहून सुपरवायझरची हत्या. कापूरबावडीमधील उच्चभ्रू सोसायटीतील घटना. आरोपीला सांगलीतून अटक. अमरावतीच्या दर्यापूरजवळ मजूर घेऊन जाणारा ट्रक पलटी. अपघातात 20 मजूर जखमी. वलगावमधून अंजनगाव सुरजीत जाणाऱ्या ट्रकला अपघात. अमरावतीमध्ये चालत्या बसनं अचानक पेट घेतला. जीवितहानी नाही. चिखलदरा रोडवरील घटना. नंदुरबारमध्ये रात्री पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी. शहादा पोलिसांकडून वाहनांची पेपर तपासणी आणि दंडात्मक कारवाई केली जाते. नंदुरबारमधील शिवण नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता पंधरवाडा निमित्त मंत्री विजयकुमार गावित आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून श्रमदानातून शुभारंभ. नंदुरबारमध्ये स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांकडून तापी घाटाची स्वच्छता. निर्माल्य आणि खंडित गणेश मूर्त्यांचं पावित्र्य जपत स्वच्छता केली. जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांची आढावा बैठक संपन्न. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना विविध सूचना. जळगावच्या एरंडोलमध्ये डीडीसीपी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा मेळावा. विद्यार्थिनींसह महिलांसोबत विविध विषयांवर चाकणकरांनी संवाद साधला. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्र उत्सवाचे वेध. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग. पश्चिम देवस्थान समितीकडून शिखरांच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात. खेडच्या साबुर्डी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांसह बस अडून राजगुरुनगर आगाराविरोधात आंदोलन. एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचे हाल. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे तूर उडीद कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. पावसानं उसंती घेतल्यानं धरणात पाण्याची आवक बंद. परभणीतील येलदरी जलाशय 80% भरलं. परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. चंद्रपूरच्या गोटपिंपरीमधील सतमूर गावात अवैध दारू विक्रेत्याच्या पोलीस पाटलासह दोघांवर चाकू हल्ला. पोलिसांकडून मुख्य आरोपीसह 2 साथीदारांना अटक.